आजचा व्हिडिओ फारच वेगळा आहे। नेहमी आपण साठीनंतर हे करा, साठीनंतर कोणता योगा करायचा किंवा कोणते व्यायाम करायचे ह्याच्यावर नेहमी बोलत असतो की साठीनंतर स्किन टाईट राहण्यासाठी काय करायचं किंवा साठीनंतर तुम्ही फिरायला जा किंवा काय जे काय असेल ते आपण सगळं साठीनंतर 60+ ह्याच्यावर बोलतो। तर हा जो व्हिडिओ आहे ना हा साधारण 1950 पासून 1960-65 पर्यंतचे जे लोक आहेत त्यांचे अनुभव म्हणजे हे मी घेतले आहे। आणि त्यांचे अनुभव मी का सांगते की हे घराघरातली गोष्ट आहे, ही कोण्या एकाकडची अशी वेगळी गोष्ट नाही आहे। आत्ताची जी पिढी आहे त्या पिढींची मतं म्हणजे त्या पिढीच्या मुलांची मतं आणि आमची जी पिढी आहे त्या पिढीचे सगळ्या गोष्टी साठवून ठेवण्याची एक हे असतं, म्हणजे कसं एक आठवणी असतात ना, म्हणून मग हे नको नको हे राहू दे, हे उपयोगाला येईल। म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे माझे मिस्टर तर अगदी काही फर्निचर काढलं ना की त्याचे खिळे किंवा त्याचे जे काही स्क्रू हे जे असतात ना, वॉशर, हे सगळे त्याने कामाला येतात कधी कधी, म्हणून एका डब्यात एवढं मोठं भरून ठेवलेलं आहे। आता खूप वेळा आपण फर्निचर करतो, काही करतो, त्याचं जुनं मोडतो, ह्याचं असं खूप साठलेलं आहे आणि कधीच त्याचा उपयोग झालेला नाही। कारण आजकालची मुलं काय करतात, फटाफट जुनं फर्निचर त्यांना आवडत नाही, त्यांना नवीन फॅन्सी असं फर्निचर पाहिजे असतं, मग ते रेडीमेड आणतात। मग ते तसं आणलं की ते लोक येऊन सगळं सेट करून लावून वगैरे आपल्याला देतात। त्यामुळे अशा जुन्या वस्तू खूप खूप घरामध्ये साठल्या होत्या आणि त्याच्याविषयी आज हा व्हिडिओ मला करायचा आहे की हे माझे अनुभव काय आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे। आणि मुलांचं म्हणजे आता नवीन पिढीचं चुकत नाही आहे कुठे, त्यांचं पण बरोबर आहे, पण आमचे जे विचार आहेत ते पण बरोबर आहेत असं मला वाटतं, म्हणून आज मी हा व्हिडिओ बनवते। हाय, हॅलो, नमस्कार, मी अमरज्योती खेडकर आणि आजचा व्हिडिओ आहे एक साधारण 1950 पासून 60-65 1965 पर्यंतची पिढी आणि त्यांचं प्रत्येक गोष्ट अशी साठवून ठेवण्याची एक हे असतं, म्हणजे आठवण म्हणून ठेवतात किंवा जपून म्हणून ठेवतात, किंवा असं होतं की नाही नाही ह्याला आपण तेव्हा केवढा खर्च केला होता। म्हणजे पूर्वीच्या काळी असं एवढी आता मुलं कशी फटाफट पैसे खर्च करतात तसं नव्हतं। पूर्वीच्या काळी प्रत्येक गोष्ट विचार करून करावी लागायची। फर्निचरसुद्धा करताना मला चांगलं आठवते, आमच्या घराचं सगळं फर्निचर करताना स्वतः आमच्या इकडे टिंबर मार्केट आहे, तिकडे जाऊन लाकडं बघून, सनमायका पातळ असतो म्हणून फोरमायका घेऊन, त्याची थिकनेस बघून, असं करून सगळं आम्ही घरी घेऊन यायचो आणि मग कार्पेंटर येऊन म्हणजे त्याच्याकडनं बनवून घ्यायचो। पण आजकाल असं बनवलेलं फर्निचर कोणाला आवडत नाही मुलांना, म्हणजे त्यांचं रेडीमेड असतं। कारण रेडीमेड कसं ते भुशाच्या लाकडाचं असतात, मध्ये लाकूड चांगलं नसतं। हां, आता तुम्ही चांगल्या ठिकाणी घेतलं, खूप पैसे त्याला दिले तर चांगलंही मिळत असेल, पण शक्यतो आमचा सगळ्यांचा विश्वास आहे की घरी कार्पेंटरला बोलवून फर्निचर करून घेणे हे, आणि टिकाऊ, आता किती किती वर्ष जुने, म्हणजे माझा बेड, डायनिंग टेबल, काही केलेली कपाटं ही तुम्हाला सांगते 30-35 वर्ष झाली जुनी आहेत, तरी अजूनही त्याचा कुठेही फोरमायका निघालेला नाही आणि फर्निचर अजूनही पुसलं की छान दिसतं। पण मुलांना कसं असतं की थोडे दिवस गेले, 10 वर्ष गेली की हे कंटाळा आला, हे बदलून टाकू, मग इंटिरियरला बोलवायचं, एकतर ते जरी ठेवलं तरी त्याच्यावरचा फोरमायका वगैरे जे काय असेल ते बदलायचा, म्हणजे नवीन लूक येतो घराला। अर्थात आहे हे की घर आपलं छान वाटतं, पण ही पूर्वीच्या पिढीला हे सगळं पटत नाही, आताच्या पिढीचं हे विचार आहेत आणि ते पण काही वाईट नाही आहे, आपल्याला पण फ्रेश वाटतं, घरामध्ये चांगलं वाटतं। तर मला आज हे सांगायचं आहे, माझं तुम्हाला मी मागे पहिल्यांदा पण सांगितलं की माझं पार्लर होतं आणि पार्लर आमचं घर असल्यामुळे खाली मोठा हॉल होता माझा, त्या हॉलमध्ये मी पार्टिशन घालून दोन्ही बाजूला असं पार्लर ठेवलं होतं। आणि नंतर कालांतराने काय झालं, करोनानंतर ते पार्लर म्हणजे मी पण बंद केलं आणि त्यानंतर आम्ही कोणाला चालवायला वगैरे पण दिलं नाही, कारण करोनामध्ये कोणी येतच नव्हतं। आणि नंतर माझी नात होती, तिला खेळायला मोठा हॉल पार्टिशन काढून टाकलं आणि मोठा हॉल, ती सायकल वगैरे खेळायला होईल म्हणून तिची खेळणी आणि तिचं सगळं आम्ही तिथे ठेवून दिलं। आता नात झाली मोठी,
तरी ती खेळणी आम्ही जपून ठेवली. नाही नाही, हे खेळणं खूप महाग होतं, हे तिची आठवण म्हणून ठेवलं. आणि पार्लरचं जे फर्निचर होतं माझं, म्हणजे खूप मोठं टेबल होतं आणि जवळजवळ असा आडवा 7 फूट भिंतीला आरसा होता, 7 फूट बाय 4 फुटाचा आरसा होता. एवढं मोठं भव्य दिव्य असं छान केलं होतं त्यावेळेला. पण आता ही पार्लरला सुद्धा आता असं करत नाही, प्रत्येक खुर्चीसमोर त्यांचा एक छोटा आरसा असतो, म्हणजे वेगळे वेगळे आरसे असतात. आता पूर्वी असा मोठाच्या मोठा एकच आरसा मी लावला होता आणि समोर सगळा टेबल करून खुर्च्या ठेवल्या होत्या. तर आता काय झालं, बरेच वर्ष ते असंच पडलं होतं आणि ती एवढा मोठा हॉल काही कामालाच येत नव्हता. म्हणजे सगळं असं आमचं स्टोअर रूम सारखं झालं होतं. हे आणलं, हे नको आहे ठेव, मग नातीची गाडी आहे ठेव, स्कूटीची काय छोट्या मोठे खेळणी आहेत ठेव, तिचे सॉफ्ट टॉयज आहेत ठेव, असं करून 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 एवढा साठला होता तो पसारा. आणि पार्लरचे 2 बेड, फेशियलचे, असं खूप झालं होतं सामान. मग शेवटी आम्ही ठरवलं की ही एवढी मोठी आपली जागा असून त्याला काहीच उपयोग होत नाही आहे त्याचा, तर ते सगळं आता काढून टाकायचं. माझा जुना सोफा म्हणजे तुम्हाला सांगते, जवळजवळ तो त्या सोफ्याला 37-38 वर्ष झाली आणि तो सागवान, त्याची फ्रेम सगळी सागवानी होती. आणि पिलो पण आम्ही पिलोज त्याचे जे आहेत ना ते कुशन्स जुने होते, म्हणजे त्यांचे आलेले होते, ते सगळे काढून आम्ही चांगल्या स्पंज, म्हणजे अख्खा स्पंज असतो त्याच्यामध्ये कुशन करून घेतलेले. त्यामुळे असे परत आता मिळणार नाही, हे किती महाग, त्यावेळेला आपण एवढा खर्च केला, असं करून करून जुना सोफा मी ठेवला होता. मुलांनी आता आम्ही पार्लर होतं म्हणून नवीन हॉल केला होता, वर खाली होतं घर, तर मग त्या नवीन हॉलमध्ये हा जुना सोफा नको म्हणून मुलांनी नवीन सोफा घेतला होता, एल शेपमध्ये घेतला होता त्यांनी. तर असं करून तो, तरी मी जुना सोफा नाही नाही हा खूप चांगला आहे, हा टाकायचा नाही, हा आपण ठेवून देऊ करून मी इतके वर्ष तो जपून ठेवला होता. पण आता असं झालं की ते ना उपयोगाला तर काहीच येत नव्हतं, पण नुसत्या वस्तू पडून होत्या. उलट साफसफाईलाच खूप वेळ लागायचा, की अधूनमधून ते साफ करणं, पुसणं, ह्याच्यातच खूप वेळ जायचा मला. आणि कालांतराने आता हळूहळू हे सगळं एक तर बायका मिळत नाहीत पटकन, मग कोणाला बुक करायचं अर्बन कॅब वगैरे, कोणाला बाहेरच्या प्रोफेशनल क्लीनरला बोलवायचं, म्हणजे त्यांचे एवढे मोठे पैसे, आणि कारण नसताना सगळं करत बसायचं आणि ते जपून ठेवायचं. शेवटी आम्ही दोघांनी हा विचार केला, आता आपण अजिबात कशात मन गुंतवायचं नाही. मुलांना हे अजिबात लागत नाही, मुलांचं सगळं नवीन नवीन असतं आणि त्यांना छान डेकोरेटिव्ह फर्निचर किंवा वस्तू घ्यायच्या असतात. त्यांना हे जुनं ठाकठोक करून आपण घरी केलेलं फर्निचर आवडत नसतं. त्यांचं पण बरोबर आहे. म्हणून आम्ही दोघांनी विचार केला, आता कशात मोह ठेवायचा नाही, जेवढं सामान आहे तेवढं सगळं आपण काढून टाकायचं. कोणाला पाहिजे असेल, काही पैसे देऊन घेणार असतील कोणी, तर विकून टाकायचं, नाही घेतलं तर ज्याला गरज आहे त्याला असंच देऊन टाकायचं. अगदी तुम्हाला सांगते, इथे सुद्धा माझं ड्रेसिंग टेबल होतं जवळजवळ 30-35 वर्ष जुनं, आणि त्यामुळे ते अख्खं एवढं मोठ्याच्या मोठं होतं आणि त्याच्यामुळे खूप जागा पण अडत होती. मग मी काय केलं, पार्लरचा जो आरसा आहे तो एक छोटे 2 आरसे होते आणि एक मोठा होता. तर छोटा जो आरसा आहे तो इथे फिट करून घेतला, लावून घेतला या भिंतीला. इथे खाली माझं बेडचं साईड टेबल आहे ते ठेवलं, त्याच्या आतमध्ये माझ्या सगळ्या वस्तू राहिल्या. आणि वरती पण जागा आहे भरपूर, काही ठेवायचं असेल तर, पण वरती पसारा नको म्हणून सगळं आतमध्ये ठेवलं. आणि इतकं सुटसुटीत झाली ही जागा पण मोकळी झाली आणि खूप छान मोकळं वाटायला लागलं. नाही तर ते उगाच कारण नसताना एवढं मोठं. बरं आता जरी मुलाचं लग्न झालं, सून आली, तरी तिचं तिच्या रूममध्ये वेगळं असतं. मग माझ्या एकटीसाठी एवढं मोठं ड्रेसिंग टेबल काय करायचं आहे. एकतर बाथरूममध्ये आरसा असतो आपल्या, नंतर त्या भिंतीला पण एक आरसा लावून घेतलेला आहे, हा इथे आरसा आहे, जुनं आमचं कपाट आहे, त्या कपाटाला एक आरसा आहे. एवढे आरसे करायचे आहेत काय त्या ड्रेसिंग टेबलामध्ये. तर त्याचे 2 ड्रॉवर होते, 2 कपाटं होती साईडला, त्याचाही काही उपयोग होत नव्हता. मी काही ठेवतच नव्हते, कारण माझ्या एवढ्याशा वस्तू होत्या, त्या काय मी कुठेही याच्या पिशवीत घालून ठेवल्या किंवा कशात बॅगमध्ये घालून ठेवल्या तरी राहणार होत्या. तर मग मी ते ड्रेसिंग टेबल पण काढून टाकलं. अगदी मी असं हे केलं, ज्याला पाहिजे त्यांनी येऊन घेऊन जा, घेऊन जायचा खर्च तुमचा, मला काय त्यातनं नाही मिळालं तरी चालेल. आणि असं मी सगळं एक सामान काढलं, सोफा देऊन टाकला, ड्रेसिंग टेबल काढून टाकलं. नंतर माझ्या नातीचं एक हे होतं, म्हणजे ती
वर खाली घर असल्यामुळे ती जिन्यातनं एकदा पडली होती, म्हणून आम्ही त्याला असं दार छोटं करून घेतलं होतं. गेट होतं ते आत बाहेर उघडणारं असं. तर फ्लेक्झिबल होतं, म्हणजे असं नव्हतं की कुठच्याही म्हणजे समजा 3 फूट आहे 4 फूट आहे तुमचा एरिया तर कुठेही बसणार असं ते गेट होतं. तर ते पण मी काढून टाकलं. ज्यांना गरज आहे त्यांना अगदी नॉमिनल पैसे घेऊन देऊन टाकलं ते. आणि असं मी सगळं सामान सगळं काढून टाकलं. तिचे सॉफ्ट टॉयज होते नातीचे, खूप खूप साठलेले होते अगदी लहानपणापासून. आणि एक एक आपल्याला माहिती आहे की चांगल्या ह्याचे घेतले म्हणजे जे वॉशेबल आहेत असे घेतले की ते किती महाग असतात. आपल्याला त्याची किंमत आहे, कळते. आपण एवढे पैसे दिलेले आहेत किंवा एवढं महाग आहे, मग आपण म्हणतो नको टाकायला ठेवून दे, नको टाकायला ठेवून दे, असं करून एवढा ढीगभर ते सॉफ्ट टॉयज साठलेले. मग मी सरळ उचलले आणि ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत त्यांना देऊन टाकले, हे घेऊन जा. जॅकेट भरपूर होते तिचे, छान छान होते. आणि तर ते पण सगळे मी असेच कोणाकोणाला देऊन टाकले. नंतर असं भरपूर सामान, म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल मी सांगितलं तर आता अशी मोठी 4 पोती भरतील एवढं सामान मी सगळं असं देऊन टाकलं. घेऊन जा घेऊन जा करून देऊन टाकलं. ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत त्यांना दे. आणि आजकाल असं एक हे आहे, म्हणजे आपण पूर्वी म्हणजे आमची पिढी कशी होती की एकच चप्पल असायची, मग ती अगदी लग्नासाठी वगैरे किंवा अशी एखादी नंतर नंतर असं निघालं होतं की एक भारी चांगली चप्पल घेऊन ठेवायची. कुठे फंक्शनला जाताना, पार्टीला जाताना, लग्नाला जाताना ती जरा चांगली घालायची. बाकी वापरायला अशी एकच चप्पल असायची. आता ते शूजचं फॅड निघाले त्यामुळे शूज घेतले जातात. मग आता एक शूज चप्पल आणि एक चांगली चप्पल असे 2 किंवा 3 जोड असतात. पण आताच्या पिढीच्या मुलांचं कसं आहे, किंवा माझ्याकडे सून आली मग नात झाली तर त्यांचं पण कसं आहे की वेगळ्या वेगळ्या कपड्यांवर वेगळे वेगळे शूज, वेगळे वेगळे सँडल असे वेगळे वेगळे घेतात. ते एकच घालत नाहीत आपल्यासारखे. आणि त्यांचं पण बरोबर आहे की त्यांना मोठ्या मोठ्या पार्ट्यांना जावं लागतं किंवा ज्या मोठे मोठे फंक्शन असतात तिथे. आजकाल कसं आहे की तुम्ही घर कसं आहे हे म्हणजे बाकी सगळं बघण्यापेक्षा तुम्ही काय घातले, तुम्ही चप्पल कुठची घातली, तुम्ही शूज कुठचे घातले, सँडल कुठचे घातले, ह्याच्याकडे पण लक्ष असतं. त्याच्यावरनं पण माणसाची एक ते पारख करतात. तर असं मग तिचं पण भरपूर होतं. आणि ती म्हणाली आता मला नको, आता मला कंटाळा आला. म्हणजे ह्या मुलांचं पण असं असतं की एक तर कधीतरी वर्षातनं एक 4-5 वेळा वापरतील ते. पण काही 1-2 वर्ष गेली की जाऊ दे आता हे वापरलंय ह्याचा कंटाळा आला तर तुम्ही देऊन टाका कोणाला तरी. एवढे चांगले चांगले हिल्सवाले तिचे सँडल कोण घालणार सांगा बरं. त्यामुळे मग मी, आमची बाई आहे तिला सांगितलं तुमच्या 2 सुना आहेत त्यांच्यासाठी हे शूज चप्पल सगळं घेऊन जा. आणि त्याचे जे हिल्स आहेत ते एखाद्या ह्याच्याकडनं म्हणजे सांबार जो बसतात ते हे करायला, चप्पल शिवायला वगैरे, त्यांच्याकडे नेऊन ते कापून टाका म्हणजे तुम्हाला वापरता येतील. असं मी सगळं देऊन टाकलं, सगळं देऊन टाकलं. आता एवढं एवढं मोकळं झालं आहे ना घर की अगदी खूप छान हॉल मोकळा झाला आहे. आणि आता मी ठरवलं की आता काहीही त्याच्यात करायचं नाही आणि एकदम छान सगळं करून रंग बिंग देऊन तयार करून ठेवायचा. आपल्याकडे 4 माणसं आली किंवा आपल्याकडे कोणी आलं तर आपण छान भारतीय बैठक टाकून त्याच्यावर गप्पा मारू शकतो. किंवा आपण काही आता मॅच वगैरे आहे, एखादा TV लावून घेतला, मोकळा हॉल आहे तर हे सगळे बसू शकतात तिकडे, असा त्याचा वापर करायचा. पण आता भर 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 भरलेलं ते सगळं काढून टाकलं. आणि एवढं एवढं काढलं ना सामान की तुम्हाला खोटं वाटेल. तरी अजून काही बॅगा, सॅक, ह्यांच्या चांगल्या चांगल्या सॅक होत्या. आपण म्हणजे विचार करतो घेताना एवढ्या मागाच्या, कारण मी मॉलमध्ये बरेच वेळा त्यांच्याबरोबर जायची, मुलाबरोबर सुनेबरोबर, तेव्हा मी बघितलेलं आहे की त्या केवढ्या मागाच्या सॅक घेतात ते. आणि मग पण मग मी विचार केला की हे बघा ते कमवतात ते पैसे, त्यांना आता वाटतं की नाही वेगळं पाहिजे मग ते वेगळं घेतात. मग जुनं असं तसं ठीक आहे ना, असं तसं हे करण्यापेक्षा ज्याला उपयोगी आहे त्याला मी देऊन टाकते. आता माझ्याकडे एक प्लंबर आला होता आणि तो आमचा खूप जुना ओळखीचा, म्हणजे पहिल्यापासून आमच्याकडे काही काम असलं की तो येतो आणि तोही आम्हाला ह्यांना काका मला काकू अगदी असं प्रेमाने आमची कामं करतो सगळी. काही 2 कामं जादा सांगितली तरी करतो. मग मी त्याला सांगितलं की हे बघ ही सॅक आहे चांगली आहे, तुझ्या कामाची म्हणजे तुझे कामाची जे काही वस्तू आहेत ते तुला घेऊन ह्याच्यामध्ये तुला हे लावून पाठीला लावून तुला जाता येईल गाडीवर पण, तर बघ तुला पाहिजे असेल तर तू घेऊन जा. तो आनंदाने घेऊन गेला. म्हणजे त्याचा उपयोग त्याला किती छान झाला.
आणि तेच जर मी घरात ठेवून ठेवून दिलं असतं की नाही ह्याचा छान उपयोग होईल, छान उपयोग होईल असं, किंवा एवढे पैसे दिलेत ते द्यायचं कसं कोणाला, तर ते काय त्याचा उपयोग नव्हता काय. तर मला आत्ता ह्या व्हिडिओत हे सांगायचं आहे तुम्हाला की जे माझ्या वयाचे म्हणजे साधारण 50 नंतर 60-65 पर्यंत जे 1900 आहेत लोक, म्हणजे 75 पासून त्याच्या आधीचे 60, नुकती 60 ओलांडली आहे, 65 वय आहे किंवा 70-75 आहे, अशी जी पिढी आहे आता, त्या पिढीने अजिबात आता या मुलांच्या ह्याच्यामध्ये लक्ष घालायचं नाही. जुन्या गोष्टी साठवून ठेवायचं नाही, कारण ते साठवून ठेवून नंतर काही उपयोग नाही. आपण जिथपर्यंत जिवंत आहे, आपण जिथपर्यंत आहोत तिथपर्यंत त्या वस्तू कोणाला तरी प्रेमाने देऊन टाकायच्या, म्हणजे आपल्या मागे कोणतरी त्या वस्तूचा वापर करेल. आता माझ्या सासूबाईंची मी 2 भांडी त्यांनी मला पितळेची दिली होती, मोठी आहे ती सुद्धा मला, पण मी ती ठरवलं की ती द्यायची नाहीत, कारण ती त्यांची आठवण म्हणून आहे माझ्याकडे. आणि एक कळशी आहे, आता अशा कळशा वगैरे बघायला मिळत नाहीत तांब्याच्या, पण आता घासणं जमत नाही त्यामुळे मी ती माळ्यावर टाकून ठेवली आहे. पण हे एवढंच मी जपून आठवण ठेवलेली आहे. पण बाकी सगळं काढून टाकलं. माझ्या बाईनी कामं सोडून, म्हणजे पोळीवाली बाई होती, तिने कामं सोडून तिने तिच्या मुलांनी आणि तिच्या मिस्टरांनी एक असं छोटंसं हॉटेल टाकलं होतं नाश्त्याचं आणि ह्याचं. तर तिला मी माझ्याकडे छोट्या छोट्या डिश, नंतर न लागणारे चमचे आणि अशी बरीच भांडी होती माझ्याकडे स्टीलची, कारण खूप अशी साठवलेली असतात, घेतलेली असतात. तिला सगळी भांडी काढली आणि तिला सांगितलं ह्याचं तुला काय पाहिजे ते घेऊन जा, तुझ्या उपयोगी पडत असेल ते सरळ घेऊन जा. आणि त्या स्टीलच्या भांड्यांना काही किंमत नसते. आणि आजकालच्या मुलांना हे असे स्टील बिल वापरत नाही, ते काचेचे डिश, काचेचे बाऊल आणि भाजीसाठी वगैरे पण छान छान त्यांचे एकदम डेकोरेटिव्ह भांडी वगैरे असतात. एक म्हणजे घ्यायला गेलं तर 2-2, 2.5 हजाराची ती भांडी असतात. तर अशी भांडी त्यांना आवडतात आणि ते घेतात. आणि त्यांची आवड आहे ना, ते मेहनत करतात, कमवतात, तर त्यांनाही वाटतं ना की आपल्याकडे हे असं असावं. तर त्यांची आवड आहे, ते करतात. त्यामुळे मी ठरवलं की मी आणि माझ्या मिस्टरांनी ठरवलं की आपल्या वेळेचं जे काही आहे ते आपण जिवंत आहे तिथपर्यंत आपण मुक्त हस्ताने वाटून टाकायचं, लोकांना द्यायचं, ज्यांना त्याचा उपयोग होईल त्यांना ते देऊन टाकायचं. आणि मुलांच्या मागे हा पसारा ठेवायचा नाही, कारण नंतर ते सगळं गुंडाळतील आणि कुठेतरी टाकून देतील, कोणाला पाहिजे ते घेऊन जातील. तसेच माझ्या साड्या आहेत, खूप साड्या आहेत, त्या पण मी ठरवलं आहे की एक साडी अशी, आता साड्या नेसणं जास्त होत नाही, तर मग ह्या साड्या आहेत त्या चांगल्या साड्या आहेत, त्या चांगल्या कोणी आहे, आमच्या कामवाल्या मावशी आहेत, त्यांच्या 2 सुना आहेत. आत्तापर्यंत मी जवळजवळ 8-10 साड्या अशा चांगल्या दिलेल्या आहेत. अजून काही आहेत माझ्या, पण त्याचं अशा काही आठवणी आहेत म्हणून मी ठेवल्या आहेत. पण हळूहळू त्या पण मी सगळ्या देऊन टाकणार आहे, ठेवणार नाही. कारण आता माझी सून, माझी मुलगी साडी नेसणार नाही, त्यांच्याच साड्या ते नेसत नाही, तर माझ्या कधी नेसणार. त्यामुळे एक लक्षात घ्या, हा व्हिडिओ एवढ्यासाठी बनवला आहे की प्रत्येकाने हे ठरवा की आपल्या मागे ह्या गोष्टी वाया जाणार आहेत, अशा टाकून दिल्या जाणार आहेत, तर आपण अजिबात ह्याचा मोह ठेवायचा नाही. आपल्या हाताने आपल्याला ज्यांना कोणाला द्यायची आहे त्यांना ह्या वस्तू द्यायच्या. आणि त्यांना मी आता ज्या मावशी आहेत कामवाल्या, त्यांच्या मिस्टरांना, ते वॉचमनची नोकरी करतात, वय वर्ष 70. आता 70व्या वर्षी रात्रीचं बसतात पाऊस पाण्यात, तर त्यांना गार वाटणारच ना. तर मी माझ्या मुलाचे शूज होते, ते मुलगा म्हणाला हे मला नको आहेत, मी त्या मुलाचे चांगले शूज मी त्यांना दिले. आणि एक असं जॅकेट दिलं की त्याला अशी कॅप पण आहे आणि छान आहे, गरम आहे. तर त्यांना म्हटलं मावशींना की हे जॅकेट तुम्ही त्यांना रात्री घालायला सांगा, म्हणजे रात्री ते बसतात, वॉचमन आहेत, तर रात्रभर बसावं लागतं त्यांना खुर्चीवर, तर हे जॅकेट घालून बसायला सांगा. सॉक्स दिले, शूज दिले आणि म्हटलं त्यांना म्हणजे थंडी लागणार नाही. तर त्या मला दुसऱ्या दिवशी येऊन म्हणाल्या की ते इतके खुश झाले, म्हणजे त्यांनी जॅकेट घालून बसले होते. तर मी म्हटलं ठीक आहे, त्यांना म्हणा बाकी काही नको, आम्ही दिले तर आम्हाला काही त्याचं म्हणजे पैसे वगैरे तर नाही, असंच दिले मी. तर पण म्हटलं तुम्ही फक्त आशीर्वाद द्या. मग असे आपण करून चांगले ब्लेसिंग, आशीर्वाद घेतले तर ते कामी येतील. पण ह्या वस्तू जपून ठेवून त्याचा नंतर काही उपयोग होणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी हे लक्षात ठेवा की आपण जिवंत आहे तिथपर्यंत कोणाच्या तरी, म्हणतो ना आपण, एक घास कोणाच्या तरी मुखी लागला पाहिजे, तसं ह्या वस्तू कोणाला तरी उपयोगी पडल्या, आपल्यासमोर त्यांनी वापरल्या आणि आपल्याला येऊन सांगितलं, तर तो आनंद आपल्याला
मिळतो. आणि मला तरी म्हणजे असं झालेलं आहे की मी जे जे दिलं त्यांनी मला सांगितलं किती छान आहे, आम्ही वापरतो, मला त्याचा आनंद आहे. असं बघा, तुम्हाला पटतंय का? पटत असेल तर तुम्ही तुमच्या घरातल्या अशा काही वस्तू आहेत की त्या आपल्या डोळ्यासमोर आपल्या हाताने सगळ्या वाटून टाका, देऊन टाका. धन्यवाद.